नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश पवार. आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी या चॅनलवरती सर्व शासकीय योजनांची माहिती देत असतो. आपणास या शासकीय योजनांची माहिती लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. बेल बटन प्रेस केल्यामुळे आपणास या प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम प्राप्त होतील. मी आपणास या चॅनलवरती आज लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जे महिलांच्या खात्यावरती 3-3 हजार रुपये आलेले आहेत, काही महिलांच्या खात्यावरती आलेले आहेत, काही महिलांच्या खात्यावरती आलेले नाहीत, याबद्दलची माहिती देणार आहे. तर ते महिलांच्या खात्यावरती का आलेले नाहीत याच्याबद्दलची माहिती देणार आहे. आपले अकाउंट डीबीटी लिंक आहे का नाही ते चेक करावं लागेल. ते चेक कसे करायचे याबद्दलची माहिती मी देणार आहे. मी आपल्या चॅनल वरती जी माहिती देत असतो याबद्दल आपणास सर्व अपडेट प्राप्त व्हावी यासाठी मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते आपण जॉईन करा. त्या लिंकवरती मी आपणास सरकारी योजनांसाठी लागणारे फॉर्म अर्ज याच्या PDF देत असतो. ते आपणास प्राप्त होतील व त्यामधून आपण लवकरच त्या प्रिंट काढून या योजनांचा फायदा घेऊ शकता. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याची पण लिंक देणार आहे. आपण ते पाहून घेऊ. चला तर मग पाहूया हे जे खातं आहे ते डीबीटी लिंक आहे की नाही हे आधारच्या साईटवरती जाऊन कसं चेक करायचं ते. चला तर मग मित्रांनो पाहूया मोबाईलवरून आपले खाते बँकशी लिंक आहे का नाही ते कसे पाहता येते. सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर क्रोम ब्राउझरमध्ये आपणास सर्च बारमध्ये myAadhar.uidai.gov.in ही साईट एंटर करा. मी आपणास या साईटची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. त्यामुळे तिथून कॉपी करून तुम्ही डायरेक्ट या साईटवरती पण जाऊ शकता. या साईटवरती गेल्याच्या नंतर ही साईट ओपन झाल्यानंतर आपला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची साईट आहे ही ओपन होईल. यामध्ये लॉग इन इथं क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर खाली दिलेलं आहे लॉग इन विथ आधार अँड OTP. आधार आणि तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP जाईल. इथं तुमचा आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. मी आधार नंबर त्याचा एंटर करून घेतो. त्याच्यानंतर जो कॅप्चा दिलेला असेल तो व्यवस्थित बघून तोच टाकून घ्या. लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा. OTP येऊन जाईल आपल्या मोबाईलवरती. तो OTP आले की एंटर करा. तो OTP टाकल्याच्या नंतर लॉग इन वरती क्लिक करा. लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर माझं ऑलरेडी लॉग इन असल्यामुळे लॉग इन दाखवत आहे. इथं आपण ह्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात वरती पाहू शकता आपला आधार कार्डचा फोटो इथं दिसून जाईल आपल्याला. त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला समजेल की हे आपलंच अकाउंट आहे. त्याच्यानंतर इथं लाल येईल वी आर करंटली फेसिंग परफॉर्मिंग इसेन्शियल मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी ऑन द ॲप्लिकेशन. ह्या साईटवरती सध्या प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांनी ते दिलेलं आहे. तरी पण आपलं लॉग इन झालेलं आहे हे समजून जायचं, कारण आपल्या इथं उजव्या कोपऱ्यात आपला जर आधार कार्डचा आपला फोटो असेल तर ते लॉग इन झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं बरंच दिलेलं आहे डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार PVC, ॲड्रेस अपडेट. याच्यात खाली स्क्रोल केल्याच्या नंतर बँक सीडिंग स्टेटस यावरती आपणास क्लिक करायचं. बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर साईट ओपन होईल. थोडा वेळ घेईल, साईटला लोड असल्यामुळे वेळ घेईल. त्याच्यानंतर असा इंटरफेस येईल कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. चेक करून घ्या तिथं की आपला आधार कार्ड नंबर बरोबर आहे का, दिलेली बँक तिथं आली ती बरोबर आहे का,
बँक सीडिंग स्टेटस काय दाखवतंय, ॲक्टिव्ह दाखवतंय का इनॲक्टिव्ह दाखवतंय आणि कधी अपडेट केलेले आहे याची सुद्धा डेटा आहे तिथं. हे सर्व पाहून घ्या. या ठिकाणी जर ॲक्टिव्ह दाखवत असेल तरच आपलं खातं DBT अंतर्गत लिंक आहे, आपल्या बँक खात्याशी लिंक आहे, आधार कार्डशी आपले खाते लिंक आहे असे समजते. या इथं जर इनॲक्टिव्ह असेल तर आपलं खातं बँकशी आपले जे आधार कार्ड आहे ते लिंक नाही आहे. ते लवकरात लवकर बँकेत जाऊन लिंक करा किंवा मी ऑनलाईन कसं लिंक करता येईल याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, तो इथं देत आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. और ऑनलाईन कसं लिंक करता येईल ते पण पाहून घ्या. त्याच्यानंतर इथं जर कोणतीच बँक दाखवत नसेल तर आपलं कोणतंही खातं लिंक नाही आहे या ॲक्टिव्ह नाही आहे तर आपण लवकरात लवकर पोस्टामध्ये जाऊन नवीन खातं काढून तिथं आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता. आपल्याला असेच व्हिडिओ पाहायचे असल्यास या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम प्राप्त होतील. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यास विसरू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यामुळे आपणास अशा प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर प्राप्त होतील व सरकारी योजनांसाठी लागणारे फॉर्म याची सुद्धा प्रिंट तिथं मी दिलेली असते, ती आपण प्रिंट काढून घेऊ शकता. आत्ताच आपण पाहिलं असेल की ते आधारच्या साईटवरती जाऊन आपले खाते DBT लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं. आपले खाते जर लिंक असेल, तिथं ॲक्टिव्ह दाखवत असेल तर आपल्या त्याच खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येणार आहेत. ते डायरेक्ट DBT थ्रू ट्रान्सफर होणार आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. त्याच्यामुळे आपण फॉर्म भरताना कोणतं अकाउंट दिलेलं आहे याच्याशी आत्ता काय देणे घेणे राहिलेलं नाही. आपले जे आधारशी लिंक जे खातं आहे त्या खात्यावरतीच पैसे येणार आहे. तिथं जर ॲक्टिव्ह दाखवत असेल तरच आपलं खातं आधारशी लिंक आहे असं समजते. त्यावर तिथं जर इनॲक्टिव्ह या कोणतंच बँक खातं दाखवत नसेल तर आपलं खातं आधारशी लिंक नाही आहे. आपल्याला ते लिंक करून घ्यावे लागेल. तुम्ही जो कुठला फॉर्म भरून दिलेला असेल बँकेत, जो खाते जे कोणतं खातं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून देताना दिलेला आहे त्या खात्याला ते ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल. आणि जर आपणास ते ॲक्टिव्ह करायचं असेल तर पोस्टात जाऊन पोस्टाचं एक खातं आहे ते काढून घ्या. ते खात्यामध्ये लगेचच आपलं आधार कार्ड त्या खात्याशी लिंक होतं आणि आपलं खातं आधार लिंक आहे असं दाखवतं. आपण आज त्वरित त्याच्यामुळे पोस्टात जाऊन हे करून घ्या व आज 12 वाजता वितरण होणार आहे या पैशांचं. आपलं लवकरात लवकर हे करून घेतल्यास आजचे आज पैसे येऊ शकतात या उद्या पैसे येऊ शकतात. आपले पैसे हे जाणार नाहीत कुठेही. आपला जर फॉर्म अप्रूव्ह असेल तर आपणास पैसे येणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. आपणास फॉर्म भरून घ्या. और ज्यांचे राहिलेले आहेत फॉर्म भरायचे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. लाडक्या योजनेचा बहिणीचा फॉर्म हा मोबाईलवरून सुद्धा भरता येतो, घरी बसल्या बसल्या भरता येतो. तो कसा भरायचा याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे, याची लिंक वरती मी दिलेली आहे, ती लिंक आपणास भेटून जाईल. चला तर मग लवकरात लवकर लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म ज्यांनी राहिलेला आहे त्यांनी भरून घ्या व योजनेचा फायदा घ्या व माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.